तब्बल 800 फूट उंचीचा नागफणी कडा, खाली डोकावलं तरी काळजाचा ठोका चुकावा अशी खोल दरी. चुकून एखाद्याचा पाय घसरला आणि तो दरीत पडला तर वाचायची शक्यता नाहीच. परंतु मावळच्या तरुणांनी ही रिस्क घेतली आणि या कड्याच्या अगदी काठावर जाऊन एक भव्य बॅनर लावला. हा बॅनर नेमका कुणाचा होता? या बॅनरमध्ये असं काय होतं की या मुलांनी जीवाची रिस्क घेतली? तर हा बॅनर होता अजित पवार यांचा. अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी या मागणीसाठी तरुणांनी ही कृती केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीचा निकाल लागून आता एक आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशा परिस्थितीत अजितदादांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतीये. याच मागणीसाठी मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या काही कार्यकर्त्यांनी थेट लोणावळ्याजवळच्या घनदाट जंगलात असलेला नागफणी कडा गाठला आणि तब्बल 800 फूट उंचीवर अजितदादांचा 30 फुटी भव्य बॅनर देखील लावला. आता या तरुणांची मागणी महायुती मान्य करणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु अजितदादा या कृतीबद्दल संबंधित तरुणांचं कौतुक करणार की त्यांच्या या जीवघेण्या धाडसाबद्दल त्यांच्यावर रागावणार हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. बाकी अजितदादांना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी तरुणांनी केलेल्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.